या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसला काल मध्यरात्री अचानक आग लागली। 12:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बस क्रमांक MH06BW0589 ही शिवशाही बस जळून खाक झाली। या आगीमध्ये एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे। शिवशाही बस मधील एअर कंडिशन सिस्टीम तसेच इतर तंत्रज्ञान जळून खाक झाल्याने एसटी महामंडळाला लाखोंचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। दरम्यान सोमवारी संध्याकाळी 2 एसटी बसेस काचा अज्ञातांनी फोडल्या होत्या। संध्याकाळी ही घटना ताजी असतानाच मध्यरात्री पुन्हा सोलापूर आगारामध्ये एसटी बसने अचानक पेट घेतल्याने ही घटना संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। आगीच्या घटनेनंतर मंगळवारी काय दृश्य होते याचा आढावा लोकप्रधान न्यूज चॅनलने ग्राउंड रिपोर्टद्वारे घेतलेला आहे। सोलापूरच्या बस स्थानक परिसरामध्ये काल एक मोठी घटना घडलेली आहे। कारण सोलापूरच्या बस स्थानक परिसरामध्ये थांबलेली या ठिकाणची ही शिवशाही बस अज्ञात व्यक्तींनी या बसला आग लावल्याची घटना काल रात्री उजेडात आलेली आहे। आणि या घटनेमुळे या शिवशाही बसचं या ठिकाणी लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या बस स्टँड परिसरामध्ये ही शिवशाही बस लावण्यात आलेली होती। MH06BW0589 या क्रमांकाची ही शिवशाही बस आहे। सोलापूर आगाराची ही बस आहे। काल रात्री अचानक या बसला आग लागल्याची घटना या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना, आगार प्रमुखांना कळाली। त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला फोन केला। अग्निशामक दलाच्या गाड्या देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या शिवशाही बसला लागलेली आग या ठिकाणी विझवलेली आहे। मात्र या कालच्या या आगीमध्ये ही शिवशाही बस या ठिकाणी संपूर्ण जळून खाक झालेली आहे। आणि आतील जर तुम्ही दृश्य जर बघितलात तर सर्व सीट असतील, सर्व या ठिकाणी फर्निचर असतील, कुशन असतील, सर्व जळून खाक झालेलं आहे। जवळपास 40 लाख रुपयाच्या आसपास या बसची किंमत आहे आणि जवळपास 10 ते 20 लाख रुपयांचं नुकसान या बस झालेलं आहे। फक्त बसचा सांगाडाच उरलेला आहे। आणि एकंदरीत ही जी घटना घडलेली आहे त्यामुळं सोलापूरच्या बस स्थानकमध्ये खळबळ उडालेली आहे। सध्या ही बस याच सोलापूरच्या बस स्थानक आवारामध्ये लावण्यात आलेली आहे। मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी आतील दृश्य दाखवावं। खरं म्हणलं तर ही जी घटना घडलेली आहे काल रात्रीच्या सुमारास घडलेली आहे। सोलापूरच्या बस स्थानक परिसरात थांबलेल्या या शिवशाही बसला भीषण आग लागलेली आहे। आग कोणी लावली, का लावली याचा उलगडा जरी अद्याप झाला नसला तरी मात्र या आगीमध्ये भीषण असं नुकसान या बस झालेलं आहे। तुम्ही या बसचं जे छत आहे ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं जळून गेलेलं आहे। आणि जी आसन व्यवस्था आहे त्याचा तर फक्त लोखंडी सांगाडाच उरलेला आहे। सोलापूरच्या बस स्थानक परिसरातील ही दृश्य तुम्ही पाहू शकता की अगदी शेवटपर्यंतच या ठिकाणी या बसला आग लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आगीचं या बसचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती आणि अग्निशामक दलाने आग विझवायचा प्रयत्न केला, मात्र आता या बसचा सांगाडाच उरलेला आहे। 40 लाखांचं नुकसान या मध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आग कोणी लावली, कशामुळे लावली हे जरी स्पष्ट नाहीये, मात्र मोठं नुकसान या बसचं झालेलं आहे। या बसचं जर निरीक्षण करावायचं झाल्यास फक्त या ठिकाणी या बसचे फक्त टायर सुस्थितीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याची बॉडी एकंदरीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शिवशाही ही बस आहे आणि या बसला काल रात्री आग लागल्याची घटना या ठिकाणी घडलेली होती। सोलापूरच्या या बस स्थानक परिसरामध्ये अनेक गाड्या ज्या सोलापूर आगारातून बाहेर जातात त्या मार्गावरच ही बस या ठिकाणी थांबलेली होती आणि या एक्झिट गेट जवळच या बसला या ठिकाणी आग लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। लाखोंचं नुकसान या बसचं झालेलं आहे। आग कोणी लावली, कशासाठी लावली याचं मात्र चित्र अद्याप स्पष्ट नाहीये। जहूर सय्यद अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर। एसी सिस्टीम जळून खाक झाली असून पडदे, कुशन आणि इंजिन देखील जळाल्याचे पाहायला मिळत आहे। रात्रीच ही शिवशाही बस देखभाल दुरुस्ती करून सोलापूरच्या आगारामध्ये उभी करण्यात आली होती। आज सकाळी पुणे मार्गावर सदरची बस सोडण्यात येणार होती। दरम्यान या आगीच्या घटनेसंदर्भात सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम झुंजळे यांच्याशी लोकप्रधानांनी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला।
मी मीडियाला बाईट देत नाही असे त्यांनी सांगितले. मात्र काही माहिती लोकप्रधानला त्यांनी दिली. आगार व्यवस्थापक झुंजळे यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी रात्री 1:15 दरम्यान ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सिक्युरिटी गार्डला धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेडच्या गाड्या 10 मिनिटात घटनास्थळी आल्या. त्यांनी आग विझवली. 45 सीट असलेली ही शिवशाही बस आहे. जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आगार व्यवस्थापक झुंजळे यांचे म्हणणे आहे. सुरक्षा रक्षक असताना घटना घडली कशी? सोलापूरच्या बस आगारामध्ये ज्या ठिकाणी बस लावल्या जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणुकीस आहे. सुरक्षा रक्षक असताना देखील आगीची घटना घडली. या ठिकाणी काही मद्यपी तरुणांचा रात्री वावर असतो. शिवाय त्या परिसरामध्ये अंधार देखील असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. कोणीही यावे कोणीही जावे अशी स्थिती सोलापूरच्या बस आगारामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला कोणीही अडवणार नाही, विचारणार नाही अशी स्थिती सोलापूरच्या आगारामध्ये आहे. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न कालच्या बसला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विचारला जात आहे. बसला लागलेली आग ही घटना गंभीर आहे. शेकडो गाड्या या ठिकाणी ये जा करत असतात. काही गाड्या मुक्कामी देखील असतात. काही गाड्या दुरुस्तीसाठी आलेल्या असतात. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी योग्य रणनीती, योग्य नियोजन, सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. तर आजच्या या विशेष बातमीमध्ये इथंच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपर्यंत. तोपर्यंत नमस्कार. मी अकबर बागवान आणि माझे सहकारी झहूर सय्यद. धन्यवाद. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था. ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.